अरे डॉली डॉली बस किती वेळा सांगितलं मला इथे डॉली हाक मारत जाऊ नकोस. कॉलेज कॅम्पस आहे आणि तुझं व्हीलचेअर वरचं जॉगिंग कधी बंद होणार? ते जाऊ दे ग. काल तुम्हाला रात्री काहीतरी सांगणार होतीस पण मी त्या गेमच्या नादामध्ये लक्षच दिलं नाही. तू सांग ना काय ते प्लीज. बेसिकली जोपर्यंत मी आता तुला सांगत नाही तोपर्यंत तू मला इथून सोडणार नाहीयेस ना. खरं तर मला आधी पटत नव्हतं पण तू म्हणतेस ते खरे. त्या सिली मॅनने आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. ऍडमिशन वाव. असं कर तू एक वडापाव आण. नाही नाही जम्बो वडापाव घे आणि डायरेक्ट घरी जा. मी येतेच. जा 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 जा. डाएट करतेस ना? अगं मला माहित होतं तो ऍडमिशन घेणार. मला दिसलं होतं तुझ्याबद्दलचं प्रेम त्याच्या डोळ्यात. काय शोधतेस? टार्झन बापू तो आला असणार इथे. बघच तू. आई प्लीज. पण मला सॉलिड आवडली आयडिया. डायरेक्टली कॉलेजमध्ये ऍडमिशन. वाव. एक्सक्यूज मी. त्याला कॉलेजमध्ये टिकून देणार नाहीये मी. एक निमित्त शोधते मी. एक आयडिया. काय? तू त्याची सगळी माहिती काढ. ओके. आणि त्याच्याशी लग्न करून मोकळी हो. कॉलेजमध्ये येणारच नाही तो. ही आयडिया आहे तुझी. चल घरी चल. मी कबीरला बोलवले. नाही मला आणखीन थोडं वॉक करायचंय. काहीही चालायचा मूड नाहीये तुझा. आत्ता जसा जम्बो वडापाव ऑर्डर केला ना तसा एक समोसा पाव ऑर्डर करायचा असेल. घरात एक डॉक्टर आहे ना याचा गैरफायदा घेऊ नकोस. हॅलो मी पण डॉक्टरच आहे. हा माझ्याकडे अजूनही कन्सल्टेशन साठी पेशंट्स येतात. ही टार्झन बापू कुठे? आई. पूर्वीच्या काळी कोवळ्या वयात विद्यार्थ्यांसाठी घराबाहेर पडत असत. तुम्ही पण कामासाठी आता यापुढे घराबाहेर जाणार आहात. पिंकी आली बहुतेक. अरे तू आहेस. आहेत का डीन मॅम? घरात तरी तिला आई म्हण रे. अजून घराच्या आत आलो नाहीये ना. ओ डॉली तुझा स्टुडंट आणि माझा लाडका नातू आलाय. जा आज जा. मॅम बोलव ना. हो. आणि एका महत्वाच्या कारणासाठी. तुमच्या रूल्सच्या लिस्टमध्ये नवीन रूल्स ऍड करायचे. ओके मॅम. रूल नंबर 11. ह्या सिली मॅन पासून लांब राहायचं. रूल नंबर 12. या सिली मॅनला स्वतःपासून लांब ठेवायचं. रूल नंबर 13, 14, 15. ह्याच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही. नाहीतर तुमचं काही खरं नाही. हो आई. सॉरी मॅम. ओके मॅम. देवा अरे तुझ्यासाठी किती स्वप्न बघितली होती. मला आज जाऊ दे तुझं लगीन लावू दे म्हणजे मी सुखाने डोळे मिटायला मोकळे. अरे आपल्या धंद्यात माहितीये ना एक पाय जमिनीत तर दुसरं स्मशानात. अगं अक्के तुला किती वेळा सांगितलं की बाहेर जाताना अशा मरणाच्या गोष्टी करायच्या नाहीत म्हणून. आपल्याला अशा मरणाच्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. बरोबर नाही करणार. तू सांभाळून जा. नीट व्यवस्थित घेऊन जा माझ्या देवाला. आणि हे बघ तिथं कोणाला मी घाबरायचं नाही. तुमच्या पाठीशी अक्का आहे.
माझ्या देवाला जर का तिथलं वातावरण नाही ना आवडलं तर सरळ उचलून घेऊन या. कुठे तो गब्बर? तो बाहेर थांबलाय. सकाळपासून रडतोय ग तू. सगळं घेतलं ना देवा? के अगं संध्याकाळी आम्ही परत येतोय. येतोय तू परत? हा. बर जा आता, सांभाळून जा, सांभाळून जा रे बाळ. काळजी घे. एक मिनिट, तुम्हाला कोणी सांगितलं ते काढायला? तसंच राहू देत. या माणसाने जगणं असह्य केलंय माझं. एका अर्थाने बरंच झालं माझ्याच कॉलेजला त्याने ऍडमिशन घेतली. ते आता पुढची 5 वर्ष मी त्याचं जगणं असह्य करणार आहे. रॅगिंग करणारे सिनियर्स पण हेच म्हणत होते. आपल्या कॉलेजमध्ये रॅगिंग होतं? मॅम मी येतो. एक मिनिट, तुमच्यावर रॅगिंग झालंय? तू लग्न करशील? तुला कॉलेजमध्ये पहिल्यांदा पाहिलं आणि इट वॉज लव्ह ॲट फर्स्ट साईट. प्रत्येक वेळी रॅगिंग असं भयानक किंवा वाईटच असतं असं नाही. त्याच्यातही मजा आहे. कधी कधी तर त्याचा फायदाही होतो. रॅगिंगचा? मॅम लेक्चरला लेट होतोय. एकही लेक्चर मिस नाही करायचं. रूल नंबर 7. मी येतो. गुड मॉर्निंग मॅडम. मॉर्निंग. मॅडम तुम्ही फर्स्ट इयरला शिकवणार? एनी प्रॉब्लेम? नो. आय मीन बेस्ट बेस्ट मॅडम. पाया भक्कम तर कळस भक्कम. फर्स्ट इयरला देवास सुर्वे नावाचा एक स्टुडंट आहे. यू मीन तो जो गेट तोडून आता लागतो? तो स्टुडंट वर्गात काय करतो काय नाही करत ह्याची सगळी इन्फॉर्मेशन मला हवी. फर्स्ट इयरच्या सगळ्या स्टाफला इन्फॉर्म करा. आणि त्याच्याकडनं जरा जरी चूक झाली, इनफॅक्ट एक जरी चूक झाली तरी सगळ्यात आधी मला कळली पाहिजे. गॉट इट? येस मॅडम. आणि सचिन सर, येस मॅडम. गेटवरती कळवा की आय कार्ड शिवाय एंट्री नाही. आणि आज गेटवर तुम्हीच उभे राहा. मी? एनी प्रॉब्लेम? नो. गुड. नाव राईट डाऊन. आयडी कार्ड चेक करताय ना? हो सर. हा करा. मी आलोच. सर सर मी जरा जाऊन येतो ना. नाही नाही नाही, तुम्ही इकडनं जाऊ नका. आपण जर इकडनं गेलो ना तर डीन मॅडम आपल्याला कायमच्या घरीच बसवतील. हा. आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो तर कन्सेशन किती मिळतो? विचारावं लागेल. भाई 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 पहिला दिवस आहे. आज जाताना नारळ फोडून जाणार. थांब मी घेऊन आलो. ते नारळ फोडायचं म्हणाले ना, मग त्याच्यासाठी दगड. काय आयडी काय ते? नाही सरांना हवा होता. नाही मला नाही, ते मॅडमनी सांगितलं. आयडी हवंय. ठीक आहे. कोणाला कोणाला वाटायचं ना ते वाटून टाक. नंतर बाईला मचमच नको. टेक युअर ओन टाइम बट डू इट फास्ट. अरे पण हे एवढे आयडीज कशाला रे? भाई ते कुठला वापरायचा ते कळत नव्हतं ना. आणि आपला भाई कसा एकदम छावा दिसतो ना, म्हणून प्रत्येक फोटोची एक एक कॉपी काढली. भाई भाई अरे आता काय? तू वर्गात गेला ना, एक इशारा करा आम्हाला. आम्ही आहोत तिकडे. अरे भावांनो तुम्ही घरी जा ना. अरे भाई असं कसं बोलतो? कॉलेजचा पहिला दिवस आहे, काय टेन्शन नको. अरे आपण तिकडे डॉक्टर व्हायला चाललोय. आणि तुम्ही जर तिकडे आलात ना
तर तिकडे सगळ्या डॉक्टरना फिट यायची. असं काय बोलतो बाई? असंही आता धंदा सोडलाय ना आपण, मग आता घरी जाऊन करणार काय ना आम्ही. हा आणि भाई आम्ही कधी तुला एकट्याला सोडून कुठे गेलोय काय भाई? तू पण सध्या हा पण दिवस बघायला लागणार होता का? अरे भावांनो, मी कॉलेजला जातोय, सासरी जात नाहीये रे. जाऊ? हा. भाई अरे आता काय वही राहिली. जाऊ ना? भाई भाई अरे आता काय भाई, हे मेन आयडी. झालं? नक्की जाऊ? आई काय टेन्शन घेऊ नका, काय लागला तर सांग, आपण इकडेच आहोत. भाई पुस्तकातलं काय अडलं तर फोन कर, पांडे आहे इथे. भाई वर्गात पोहोचला की इशारा करा, मी आहे इकडे. अरे आपला बॉक्स राहिला. गुड मॉर्निंग मॅम. मॉर्निंग मॅम. Please have your seats. आज तर सचिन सरांचं लेक्चर होतं ना. ये कौन सा सर है? May I have your attention, please? इतकं सरप्राईज व्हायची काहीच गरज नाहीये. अॅनाटॉमी हा सब्जेक्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. सो आय होप यू एन्जॉय द लेक्चर अँड वी एन्जॉय द इयर अहेड एज वेल. Yes, ma'am. गुड. यू सेकंड बेंच. दरवाजा बंद करता. आज आपला फर्स्ट डे आहे. ए सत्या, बाईची शिट्टी आली, बाई वर्गात पोहोचलाय. चल पेट. की जत्रा आहे, हॉस्पिटल आहे बाजूला, फटाके काय वाजवताय? ओ हॅलो यू सिली मॅन. खायच्या गावात डॉलीबॉय शिकवणार म्हणजे लागली वाट. टेक युअर सीट. डिसाइड करायला पटकन बसा. दात काढायला काय झालं? दरवाजा लावायला सांगितला होता, वेलकम करायला नाही. गो टेक युअर सीट. सॉरी. सो तुम्ही हा विचार करत असाल की हा सिली मॅन इथे वर्गात कोण आहे आणि ह्याला रोज का बघावं लागणार आहे. सो लेट मी इंट्रोड्यूस हिम टू यू. कॅन यू प्लीज कम हिअर. या या या. इंग्लिश कळणार नाही ना तुम्हाला. जरा प्लीज इथे येता का. So, he is a special case recommended by management. या या. नाही इथे येऊन उभे राहा ना. सगळ्यांना तुमचा चेहरा दिसला पाहिजे. So,
यांचं नाव आहे देवा सुरुवे. देवा सुरुवे. देवा सुरुवे. एक विनंती होती. काय? आपल्याला तुम्ही आव जाऊ नका करू. आपण विद्यार्थी तुमचे, गुरु तुम्ही आपले, तेव्हा नमस्कार करत होतो. नमस्कार करत होतो. काय काही गरज नाही येते नमस्कार ची. असं कसं? आता समजा तुमचा पोरगा या इथे विद्यार्थी म्हणून असता तर? ए आई, अशी हाक नसती मारली ना त्याने तुम्हाला. मॅडमच म्हणून म्हटलं असतं ना. तुम्हाला राग येतोय का? तुम्हाला राग येत असेल जातो मी. तुम्ही नका जाऊ. खरंच? तुमचं इंट्रोडक्शन अजून बाकी आहे ना. तर हे 12वी टॉपर होऊन आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. हा जो सब्जेक्ट आहे जो मी तुम्हाला आत्ता शिकवणार आहे यांना ऑलरेडी येतो. नोज इट ऑल. जोर इथे नाही, इथे पडला पाहिजे. ओ, कसं शक्य आहे? तुमच्याकडे तर नाहीच आहे. इंग्लिश बोलता येत नाही, निदान वाचून तरी दाखवा. या या ऍटलीस्ट टायटल तरी वाचा. या या. इंग्लिशची एक ओळ वाचता येत नाही तुम्हाला आणि तुम्ही इथे आलाय डॉक्टर व्हायला. ही सगळी मुलं त्यांच्या कॉलेजमध्ये टॉपर होऊन दिवस रात्र मेहनत करून मग इथे पोहोचली आहेत. आणि तुम्ही कसे पोहोचलाय? गेट तोडून. मला चांगलंच माहितीये तुम्ही इथे ऍडमिशन का घेतली आहे ते. लायकी ओळखीवर मिळवता येत नाही, ती कमवावी लागते. तुमच्या अंगात तर नुसता खोटारडेपणा भरलाय. गेट आउट. आउट. Sorry for all this. Let's continue. भाऊ, जरा काय लिहिले सांगता का? काहीच कळत नाही. डॉक्टरने औषधं लिहून दिलेत आणि गेले निघून. मावशी, ते डॉक्टरचं पेन चालत नसेल, ते शाई संपली असेल ना, म्हणून त्याने काहीतरी खरडवलं असेल. मग आता लेकराला औषध आणणार कधी आणि देणार कधी? मावशी, तुम्ही काही काळजी करू नका. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हा, आपण आहोत ना, आपण सगळं सेटल करू. थांबा. हो दादा, जरा हे बघा काय लिहिलंय. हो, काय मस्करी करता दादा. अरे एवढं लिहिता वाजता आलं असतं तर सलीन कसे पोहोचवले असते. हो हो मावशी, हो टेन्शन नाही घ्यायचं. हा, थांबा. ते बघा, ते सिस्टर येतात ना, त्यांना विचारू आपण. सिस्टर, सिस्टर, हे बघा ना काय लिहिलंय. आम्हाला काय तेवढेच काम आहेत का? सकाळपासून कमरड मोडले कामाले. मावशी, आपण सेटल करू. काय टेन्शन नाही घ्यायचं. मावशी, ते बघा, ते स्वतः डॉक्टर्स येतात ना, आपण त्यांना विचारूया. या या या. हा डॉक्टर साहेब, नमस्कार. डॉक्टर साहेब, बघा ना काय लिहिलंय. काय झालं पेशंटला? ते लेकराच्या डोक्याला जरा मार लागला. तरीच मी डोळ्यांचा डॉक्टर आहे. डॉक्टर, मावशी, बघा, काही टेन्शन घ्यायचं नाही. आई, आपण आहोत ना आई. सत्या. So in general anatomy, there are 3 lines. डॉलीबाई, काय चाललंय? हे आपल्याच हॉस्पिटलची परिचय. बघा ना, हे औषध काय लिहिलं ते वाचा ना. अहो,
तुम्ही सगळ्यात हुशार ना, तुम्ही हेडबाई आहेत ना. अख्ख्या हॉस्पिटलमध्ये कोणालाच वाचता आलं नाही. वाचा ना. म्हणूनच ही आईनं या इथे आणलं. तुम्ही औषध वाचा म्हणजे त्यांचं लेकरू वाचेल. एक मिनिट, जरा शांत बसाल का तर मी वाचेन. ओ मॅडम बाई, आपल्या भाईशी नीट बोलायचा, याचा आवाज चढवून नाही बोलायचं. सत्या आपल्या ते हेडबाई आहेत, गुरु आहेत रे. कशी बोलते ती? तू स्वतः काही बोलत नाही ना, आपल्याला बोलू दे. अरे सत्या, ठण घेशील का जरा? हा, अरे एका लाईन मध्ये एवढी औषध होती होय? त्या लाईनीत काय लिहिला होता तेच कळलं नाही ना. अरे म्हणून मारुती रायासारखं हे औषधांचं डोंगर घेऊन आलास काय? आता अख्खा मेडिकल घेऊन आलो. हे बघ, आज सगळं आणलंय. आता जरा फाईल देता प्लीज. हे दिवसातून 3 वेळा, सिरप पण दिवसातून 3 वेळा, आणि समजा खूप पेन्स व्हायला लागले तर ह्याच्यातली 1 गोळी द्या. मी बाकी इन्स्ट्रक्शन्स नर्सला देते. तुम्ही काळजी करू नका. लय उपकार झाले मॅडम तुमचे. सत्या, अरे आपण बोलवतो ना, लई सॉलिड बाई. सत्या, तू आईने घेऊन जा. या मावशी या. डॉलीबाई, आमच्या गावातले गुरुजी म्हणायचे की जर एखादा पोरगा नापास झाला ना तर तो कलंक त्या पोराला नाही तर त्या गुरुजीला लागतो. आमच्यावरचा कलंक पुसा. डॉलीबाई, शिकवा आम्हाला. हो, जोपर्यंत तुम्ही आम्हाला विद्यार्थी म्हणून मानत नाही ना तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. हो मॅडम, एंट्रन्स मध्ये पण एवढं लिहिलं होतं हो. 97 वेळा लिहिलंय. अजून किती वेळा लिहू? तोपर्यंत तुम्ही प्रिस्क्रिप्शन मध्ये काय लिहिलंय हे स्वच्छ वाचता येत नाही. कसं आहे ना, आपण प्रिस्क्रिप्शन मध्ये कुठल्या औषधाचं नाव लिहिलंय हे जर का पेशंटला किंवा त्याच्या नातेवाईकाला वाचताच आलं नाही तर मग त्या औषधांचा किंवा आपण डॉक्टर असल्याचा काय उपयोग? सॉरी मॅडम. कंटिन्यू. याला म्हणतात फास्ट ट्रॅक रिझल्ट. या इकडे गुन्हा घडला आणि या इकडे शिक्षा झालीच. डॉलीबाई, मजा येणार आहे तुमच्या बरोबर शिकायला.